शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण पीक विमा योजना किंवा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होता तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता पडणारच, त्याचबरोबर देखील त्याच दिवशी आणि त्याच वेळेला एकत्रितपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील केली जाणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे अपडेट बघायचा प्रयत्न करणार, त्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। पीक विमा योजनेचा हप्ता आला आहे, त्याचबरोबर देखील नमो शेतकरी योजनेचाही हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील झालेला आहे। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा तर नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला देखील या ठिकाणी 9वा हप्ता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता या ठिकाणी लक्ष द्या, पीक विमा आलेला आहे, आता त्यात शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार, लाभ देखील त्यांना मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे दिलासा मुक्त झालेले आहे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल ती म्हणजे देखील नमोच्या हप्त्याची। आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे, पण सर्वात आधी शेतकऱ्यांना 2000 रुपये म्हणजेच की 9वा हप्ता देखील पूर्णपणे एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील पूर्णपणे जमा केली जाणार। किती रक्कम देखील जमा केली जाणार ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे देखील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, जर तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल ती पीक विमा योजनेची असो की नमोच्या हप्त्याची असो, 2 हप्ते एकत्रितपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आलेला आहे, रक्कम देखील या ठिकाणी आलेली आहे, 12 बँकेमध्ये रक्कम जमा केली जाणार। शेतकऱ्यांची पेरणी गोड देखील करण्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही पण निश्चिंत व्हा। आता आपण त्या 10 ते 12 बँके बघू, ज्या 12 बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आज दुपारनंतर किंवा उद्या दुपारनंतर अशा 2 दिवसामध्ये पूर्णपणे रक्कम विम्याची मिळून जाईल। त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज नाही आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण देखील नमोच्या किंवा PM किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल, जर तुमचा पण प्रश्न असेल की नमोचा हप्ता केव्हा येणार, जर तुमचा पण प्रश्न असेल की पीक विमा केव्हा तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार, तर तुमचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सोडवला जाणार। किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार, किती रुपयांचा विमा देखील तुमच्या खात्यावरती उतरला जाईल आणि नमोच्या हप्त्याची किती रक्कम तुम्हाला देखील मिळणार ते पण आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। जर तुमचं पण बँक खातं या 12 पैकी कोणत्या तरी एका बँक खात्यामध्ये असेल, कोणत्या तरी एका बँकेत असेल, तर तुम्हाला अजिबात काळजी करायची नाहीये। तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील पूर्णपणे जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। आता देखील या ठिकाणी लक्ष देत बघत चला, किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची रक्कम किती मिळणार, पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती देखील जमा केली जाणार ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघायचा प्रयत्न करू। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण असा विचार करत असाल की 2 हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार, मग रक्कम किती मिळणार, तर नमोच्या 9व्या हप्त्याची रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे 2000 रुपये। 2000 रुपयापर्यंतचा या ठिकाणी तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार। त्याचबरोबर देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा 22,000 रुपयांचा असणार, 22,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। टोटल देखील तुम्हाला सांगायचं झालं तर देखील या ठिकाणी 24,000 रुपयापर्यंतची रक्कम देखील आज उद्या परवा अशा या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही मिळून जाईल। जर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती जर तुमचं पण बँकेचं खातं या 12 पैकी कोणत्या तरी एकामध्ये असेल तर आता नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता देखील आलेला आहे। फक्त हा हप्त्यामधून काही शेतकरी बाद करण्यामध्ये आलेले आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणून अपात्र केलं जाऊ शकतं। अपात्र कोणते कोणते शेतकरी झालेले आहेत ते पण आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, जेणेकरून तुमचा पण प्रश्न पूर्णपणे दूर होईल। जर तुम्ही पण या ठिकाणी असा विचार करत असाल की कोणते शेतकरी अपात्र झाले, कोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता रक्कम देखील
जमा होणार नाही ते शेतकरी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता एकही रुपया जमा होणार नाही. ना नमोचा ना देखील पीक विमा योजना पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता एकही रुपया जमा केला जाणार नाही. जर तुमचं पण या यादीमध्ये नाव येत असेल तर तुम्हाला पण देखील आता ही 2 महत्त्वाची कागदपत्रे असेल, ही 2 महत्त्वाची कामे असेल करावीच लागणार. जर तुम्ही ती केली नसेल तर तुम्हाला आता एकही रुपया दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही पण लक्ष देत बघत चला. महत्त्वाची कामे देखील तुमची पण पूर्ण असेल. जर तुम्ही ती पूर्ण केलेली असेल तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता रक्कम मिळणार. नसता तुम्हाला देखील या ठिकाणी वाट बघावी लागेल. त्यामुळे तुम्ही पण लक्ष देत बघत चला. जर तुम्ही पण या ठिकाणी नवीन असाल तर आता ती 2 महत्त्वाची कामे आपण बघणार. त्यापूर्वी आपल्याकडे 12 बँकेची यादी आलेली आहे. या 12 बँकांतील पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती उद्या आणि परवा या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे 2 टप्पे एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा हा निर्णय आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. पहिली बँक असणार आहे तुमची SBI बँक. जर तुमची पण SBI बँक असेल आणि तुमचे पण पैसे SBI बँकेमध्ये येत असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 दिवसामध्ये DBTच्या माध्यमातून देखील ही रक्कम या ठिकाणी एकत्रितपणे मिळणार. फक्त तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करायची आहे. ॲक्सिस बँक, जर तुमची पण आता ॲक्सिस बँक असेल तर तुम्हाला पण आता रक्कम मिळणार. लवकरात लवकर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार. समोरची महत्त्वाची बँक असणार आहे तुमची ICICI बँक. जर तुम्ही पण ICICI बँकेमध्ये खातं खोललेले असेल आणि तुमचे पण पीक विमा योजनेचे असेल, नमोचे असेल, PMचे असेल, पैसे ICICI बँकेमध्ये येत असेल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. आता या ठिकाणी पोस्ट बँकेमध्ये देखील खूप फास्ट पैसा येत असल्यामुळे पोस्ट बँक जर तुमची पण असेल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. पोस्ट बँकेमध्ये पण लवकरात लवकर रक्कम जमा केली जाते आणि पोस्ट बँकेमध्ये पण रक्कम या ठिकाणी पटकन पडते. समोरची बँक असणार आहे तुमची HDFC बँक. जर तुम्ही पण HDFC बँकेमध्ये खातं खोललेले असेल तर तुम्हाला देखील लवकर रक्कम मिळणार. फक्त तुम्हाला 2 कामे करावी लागणार. जर तुम्ही पण ती 2 महत्त्वाची कामे केली नाही तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील ही 2 महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर 2 कामे केले नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर 2 कामे पूर्ण करावी. अन्यथा तुमच्या खात्यावरती एकही रुपया जमा दिसणार नाही आणि तुम्हाला पण अपात्रतेचा सिक्का लागेल. पहिलं महत्त्वाचं असलेलं काम म्हणजे फार्मर ID. शेतकऱ्यांना फार्मर ID काढणं अतिशय गरजेचे सांगण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढावी जेणेकरून तुमची पण अडचण बाधा दूर होईल. लवकरात लवकर फार्मर ID काढा. दुसरं म्हणजे e-KYC जर तुमची पण पूर्ण नसेल तर लवकरात लवकर e-KYC पूर्ण करून टाका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघण्यासाठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमची पण अडचण रोजच्या रोज दूर